हे मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला वेगळा काहीतरी होणार आहे. आपण चाललोय इंटरनॅशनल शॉपिंग कार्निवल. तिकडे वेगवेगळे स्टॉल आहेत. तर बघूया आपण तिकडे काय काय आहे आणि काय नाही. प्राइसिंग पण मी देईन खाली सबटायटलमध्ये. तर बघूया की कसं आहे काय आहे. पवईला आहे ॲक्च्युली. तर रस्ते पण बघू कसं आहे काय. सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो मी तिकडे गेल्यावर. तर भेटूया तिकडे डायरेक्ट. आम्ही रस्ता चुकलोय. ॲक्च्युली ते हिरानंदिनी गार्डन नाही तर हिरानंदिनी सोसायटीच्या इकडचा होता. हिरानंदिनी स्कूल आहे जिकडे तिकडे होतं. तर आता तिकडे जाऊया. इथून काहीतरी अप्रॉक्स 1 किलोमीटर आहे. पार्किंगला जागा नव्हती तिकडे म्हणून मी इकडे बघितलं बाजूला. त्याच्यातच झेप्टोवाल्यांचे ते वेअरहाऊस होते. तिकडेच मी आता गाडी लावतोय. पण इथे पार्किंग करणं म्हणजे ॲट युअर ओन रिस्क. तर तुम्ही बघू शकता इथे साईडला झेप्टोचं वेअरहाऊस आहे. इथूनच तुमच्या झेप्टोवाले तुमच्याकडे येतात. जवळपास पवईच्या आसपास जे जे लोकेशन आहेत ते इकडूनच येतात सगळे डिलिव्हरी. चला मग आता गाडी लावूया आणि जाऊया. बघूया कसं वाटतंय ते कार्निवल. अरे हा, आणि माझे एका महिन्यात 7 तारखेच्या अगोदरच 1000 किलोमीटरच्या वर गाडी चालली आहे. चल बाबा, येतो मी. तर हे आहे इंटरनॅशनल शॉपिंग कार्निवल. इथून एंट्री आहे 50 रुपये पर पर्सन एंट्री आहे. तर मी आणि मम्मी आलेलो तर आम्हाला दोघांना 100 रुपये लागले. मग 50-50 इच. ठीक आहे मम्मी, तुझं तिकीट. हे फर्निचर अँड वुडन प्रोडक्ट्सवालं होतं. जिकडे स्टार्टिंग 300 पासून छोट्या छोट्या गोष्टी होते. वेलकम प्लेट्स, नॉर्मल आपले डिनर प्लेट्स, नंतर लाटणं, चमचे, हे सगळे वुडनचे जेवढे पण गोष्टी आहेत ते सगळे इथे भेटत होतं. स्टूल्स, हे चपाती ठेवायचं, अशा सगळ्या गोष्टी होते. ट्रे होतं. नंतर मसाल्याचा भांड होतं. मसाल्याचा भांड 1200 पासून होतं. हे शोपीस होते वेगवेगळे. हे स्टँड होते. 5500चे मोठे आणि 2500चे छोटे. हा टेबल होता जो 2500 सुरुवात होता तो 5500 पर्यंत होता. स्टोरेज सकट आहे. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे भांडे होते 1200 पासून सुरुवात. आर्टिफिशियल फ्लावर्स आणि प्लांट्सचा पण स्टॉल होते ज्याच्यामध्ये मोठे मोठे प्लांट्स 5000 पासून तर छोटे छोटे 2000 पासून सुरुवात होते. वेगवेगळे टाईपचे प्लांट्स होते. तर ते पण बघण्यासाठी चांगलं होते. तुम्हाला जसं तुमच्या घरला डेकोर करायचं असेल तसे वेगवेगळे प्रकारचे प्लांट्स होते. पण सगळे आर्टिफिशियल होते, ओरिजिनल नव्हते कुठले. तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे आहेत वरती पण हँगिंग वाले. त्याच्यानंतर वॉल डेकॉरवालं होतं. वॉल डेकॉरमध्ये वेगवेगळे पोस्टर्स होते. नंतर वॉल पेंट केलेले होते. गणपती राधाकृष्णाचे फ्रेम्स होते जे स्टार्टिंग मस्त म्हणजे स्वस्त पण होते. 2-3 हजारवाले पण होते. पण महागला महाग पण 36,000चे होते. हे कार्पेट स्टोअर आहे. ज्यांना कार्पेट हवं असेल तर ते ट्राय करू शकतात. आम्हाला नको होतं म्हणून मी तिकडे गेलोच नाही सेक्शनमध्ये. कुशन्स कवर होते ते पण बघण्यासाठी चांगले होते. म्हणजे हाय डिझाईन, वेगवेगळे डिझाईन होते छोटे पासून मोठे कुशन्स पर्यंत. अराउंड 600-700 पासून स्टार्टिंग.
बांबू क्रॉकरी होती. बांबू क्रॉकरीमध्ये पण वेगवेगळे प्लेट्स आणि बॉटल्स होते जे बांबूने बनवलेले. तर 400चे बॉटल्स होते असे. नंतर पॉझिटिव्ह एनर्जी डेकोर होतं, ते मस्त होतं. लाईट्स होते, नंतर पाणी पडतं थेंब थेंब ते सगळंवालं पण होतं त्याच्यात. तर इट्स अराउंड 2000पासून असं होतं नॉर्मली. त्याच्यानंतर 700 रुपयाचे हे असे ट्रेज होते. नंतर वास्तू आणि देवांचे मूर्त्या कॉपरवाल्या ते सगळे होते इथे. तर 2500 सुरुवात होते. मोठे मोठे पण होते मूर्त्या, छोट्या मूर्त्या, मोठ्या मूर्त्या, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या होत्या. मस्त होतं बघा. आणि ही बघा कृष्णाची मूर्ती आणि ही आपली गणूची मूर्ती तुम्ही बघू शकता, ती चांगली दिसते. नंतर हे ब्युटी प्रोडक्ट्स होते. तर मला आता कळत नाही ब्युटी प्रोडक्ट्स म्हणून मी बघितलं नाही. किचन ॲक्सेसरीज जे मालवणी बाजारमध्ये असतात ना, तसंच सगळं इकडे होतं बाकीचे स्टॉक. हे असे प्रोडक्ट होते. ते 350पासून स्टार्टिंग होती याची. नंतर हे पिलोज ते सगळं बेडचे बेडशीट होते वेगवेगळ्या प्रकारचे. नंतर ड्रायफ्रूटचे खूप स्टॉल होते, 4-5 स्टॉल होते. अफगाणी ड्रायफ्रुट्सवाले होते. नंतर हे फुटवेअर होते मुलींसाठी. तर 700पासून त्याची स्टार्टिंग रेंज होती. डिझाईन्स वेगवेगळे होते, चांगले होते बघायला. मग बॅक स्टॉल होते. हे बॅक स्टॉलची पण स्टार्टिंग प्राइस 350पासून होती. नंतर हे ज्वेलरी स्टॉल होते. हे अराउंड 1500पासून स्टार्ट होते. नंतर हे बँगल स्टॉल होते. हे बँगल स्टॉल्सचे डिझाईन्स वेगवेगळे होते, जे 50 रुपयापासून स्टार्ट होते. असे बेसिक 50पासून मग ते अराउंड 3000-2000पर्यंत वेगवेगळे महागडे पण होते त्याच्यामध्ये. जर तुम्ही पोरी कोण बघत असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता इथे या सगळ्या गोष्टी. नंतर असे कार्पेट्स होते होम डेकोरसाठी. हे थायलंडचे टी शर्ट होते जे ग्लो करतात. हे अराउंड 700पासून स्टार्ट होते. आणि लेडीज फॅशन्स खूप आहेत तिकडे. तर तुम्ही 1500पासून असे कुर्तेस बिर्तेस तुम्हाला जे पाहिजे असेल सगळे अवेलेबल आहे इथे. मुलींसाठी, लेडीजसाठी, लहान पोरींसाठी मेन म्हणजे इकडे खूप स्टॉल्स आहेत वेगवेगळे. तर तुम्ही व्हिजिट करू शकता. आदिवासी हेअर ऑइल्सचे पण स्टॉल होते तिकडे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता. दोन डबे दिले. हा 500 हा जाळ्या आणि 2 डबे हा 1000चा सेट आहे. त्याच्यामध्ये मग कलर कसे भरायचे, कुठे कुठल्या बेसला आपलं काम सगळं लिहिलेलं आहे. यूट्यूब चॅनल आहे आमचं. यूट्यूबचं माझं काहीतरी
तुमचे व्हिडिओ बघितले. आपल्याला माहितीच पडत होता आजकाल कलर कसे भरायचे. मी सांगतो कलर पहिलं काढून घ्यायचे, नंतर कलर भरायचे. 2 कलर 3 कलर 4 कलर हवे तेवढे कलर पेजमध्ये टाका. नंतर बघा हे 2 डॉट आहेत, डॉट डॉट ठेवले पुढे वाढवता येते, डॉट डॉट पुन्हा ठेवा. नंतर बघा याच्यावरती रांगोळी काढल्यावर काय एकच कलर करायचा असेल एकच कलरची रांगोळी खाली दिसणार. डबल कलर करायचा असेल 2 कलर करा. रांगोळी बघा डबल कलरमध्ये कशी दिसते, कलर कसे भरले कुणाला कळणार. इतकी छान आपल्याला रांगोळ्या काढतात. माझ्याकडे असे 15 डिझाईन आहेत. ठीक आहे, आपल्याला एक तुमको मी दाखवतो यावर्षी काहीतरी नवीन गरज येते पण थांबत नाही. कारण सगळे जण पुस्तक ना याला मदत स्थिर लक्ष्मी करोडपैकी एक स्थिर लक्ष्मीमध्ये एका ठिकाणी जास्त क्लिअरिटी बघा. एक एक चिन्ह मला क्लिअर आहे. एवढं रांगोळी कुठल्याही आजपर्यंत कोणी काढली नाही. ग्रो करण्यासाठी बिझनेसला पुढे वाढवायचं असेल, नोकरी धंद्यात प्रगती करायची असेल, कुठल्या गोष्टीत प्रगतीचं हे चिन्ह आहेत ना, लक्ष्मी बघा तुम्हाला अशी दाखवतात. त्याच्यामध्ये चिन्ह नसतात. अशी लक्ष्मी सगळीकडे दिसते. हे प्रगतीचे चिन्ह आहे. आपण काय करतो एक दुसऱ्याचे पाय घेतो त्यामुळे आपण पुढे जात नाही. ते मार्ग देते तुम्हाला. मार्ग जो बंद झालेला ना मार्ग खोलते. तुम्हाला मेहनत करून तुम्हालाच पुढे जायचं आहे. फक्त मार्ग दाखवण्याचे हे सरळ सोपी आहे. मला एकदा मार्ग मिळाला तुम्ही पुन्हा पूर्ण करतो. आपल्याला आपल्या परिवारापर्यंत येत नाही. हे 4 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट मिळणार. कधी काय होतं राग येतो जास्त, चिडचिडापणा होतो, घरात भांडणं होतात. काय होतं वाईट नजर घरात येते. वाईट नजर जाताना निघत नाही लवकर. हे तुम्ही नीट बघा. हे गोल गोल फिरताना दिसणार. फक्त रांगोळी नाही येत, गोल गोल फिरताना दिसणार. हे मेडिटेशन चक्र आहे, मृत्यू चक्र आहे. तो वाईट नजर खेचतं कधी पण. त्यामध्ये शांतता ठेवतं. राग कुणाला येत नाही. तसं जे फोकस मोठं आहे माझ्याकडे बघा. हे फोकस 33 कोटी देऊ. कोटी आणि करोडमध्ये खूप फरक आहे. लोक आजकाल करोडलाच कोटी करतात. कोटी वेगळे, कोटीमध्ये 33 देव असतो. हे बघा हे असं 33 कोटी देव काय काम करतात. घरामध्ये कोणावर संकट येणार, कुठे येणार, कधी येणार, कुठे येणार, कसे येणार, कोणी सांगू शकत नाही. मी पण सांगू शकत नाही. आता आम्ही 60 रुपयाचा ते लक्ष्मी पाऊल 150 रुपयाचा घेतला. ते 60 रुपयाचं ते नॉर्मल डिझाईन वाले घेतले. हे आहे 1000 रुपयाचा मॉप. तर तुम्ही बघू शकता याचे वेगवेगळे फीचर्स. लास्ट पार्ट देखिए, 100 रुपए से पानी देते हैं. सबसे टिपिकल होता है ना वॉशरूम, बालकनी, हॉल में, किचन में, बेडरूम में कहीं भी यूज कर सकते हैं. ये सुखा भी देता है और क्लीन भी करता है. ये इसकी खासियत है. 100% ड्राई और क्लीन. एक लास्ट पार्ट कि बारिश के सीजन में ऐसा माहौल हो जाता है, कीचड़ जैसा माहौल. या घर में हमारे बहुत लोगों के डॉगी कैटी लेडीज बाल रहते हैं ना, तो वो भी बहुत परेशान करते हैं. हमारे बाल वगैरह भी है वो भी उठा लेगा. यानी कि आपको झाड़ू और पोछा साथ में हो गया, बाल भी उठा लिए, बेड के नीचे, सोफे के नीचे. और ये आप इसे वॉशरूम में केमिकल यूज करना चाह रहे हो, डेटोमेक्स, लाइजोन, फिनाइल, जो आप चाहे यूज करोगे. ये जलता फटता स्मेल नहीं आता, फंगस नहीं आता. हाँ, ये सूखने के बाद ऐसे कड़क भी हो जाता है. आप इसे कहीं भी बेड के नीचे, सोफे के नीचे, बड़ा अपने बेड के सामने त्याच्यानंतर आम्हाला अजून एक वुडन किचनचं भेटलं. तिकडे पण मसाल्यांचं भांडं होतं. तर आम्ही हे वाला मसाला भांडं घेतलं जे आम्हाला अराउंड 1500 पडलं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे आहेत वुडन्सचे. तुम्ही विजिट करू शकता तिकडे अजून बघायचं असेल.
बाकी सगळे इथे मालवणी बाजारमध्ये जे स्टॉल लागतात ते सगळे स्टॉल होते. तुम्ही बघायचं असेल तुम्हाला तर तुम्ही बघू शकता. मी ते रेकॉर्ड नाही केलं. जे कॉमन नव्हतं ते मी सगळं रेकॉर्ड केलं आहे त्याच्यात. बाकी जे कॉमन आहे जे मालवणी बाजारमध्ये दिसतात आपल्याला ते सगळं मी रेकॉर्ड नाही केलं. तर तुम्ही बघू विजिट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा ॲड्रेस टाकेन. आणि हे फक्त 10 फेब्रुवारीपर्यंत, तर लक्षात ठेवून लावा तो गोष्ट. तर हे आम्ही घेतलंय 1500 रुपयाचं. तर बघू शकता याच्यात मम्मीने खूप काय काय टाकलं. मम्मी याच्यामध्ये काय काय भरू शकतो सांग मम्मी एकदा सगळ्या. मेथीदाणे आहेत, तीळ आहे, चिली फ्लिक्स आहे, ओवा आहे, काळी मिरी, लवंग आहे, काळे तीळ आहे, कसुरी मेथी आहे, बडीशेप आहे, धणे आहे, त्रिफळ आहे, धने जिरा पावडर आहे, वेलची आहे आणि दालचिनी आहे, शहाजिरा आहे, तेजपत्ता आहे. तर मम्मी तुला कसं वाटतंय की अजून काय काय करावं, अजून भरू शकतो का वेगळं काही? हा भरू शकतो पण जागा नाहीये. पण त्यातल्या त्यात मी बरंच साहित्य मी गरम मसाल्याचे भरलेले आहेत, त्या जेणेकरून मला फोडणी घालताना किंवा रेसिपी बनवताना इझी जाईल. तर असा मम्मीचा रिव्ह्यू आहे या गोष्टीबद्दल. कसा वाटला तुम्हाला हा प्रोडक्ट पण, आणि कसा वाटला माझा व्हिडिओ तेही मला कमेंट करून सांगा. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.